साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये. तपोवनावरून राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. उद्योगपतींच्या घशात टाकण्याचा संधी साधूपणा केला जातोय. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून. गिरीश, आता राज ठाकरेंनी सुद्धा नाशिकच्या तपोवनाच्या वादात उडी घेतली. नक्कीच काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आज राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट टाकलेले. त्यामध्ये जे आगामी कुंभमेळ्यासाठी जे सरकार 1800 झाडं तोडणार आहे या विरोधात आता राज ठाकरे यांनी देखील भूमिका घेतलेली आहे. आम्ही झाडं तोडून देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे. वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू अशी भूमिका सध्या राज ठाकरे यांनी जाहीररित्या मांडलेली आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू आता एकाच मुद्द्यावर एकत्रित येण्याची देखील दाट शक्यता आहे. नाशिककरांचा जो या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे तर राज ठाकरे यांनी नाशिककरांना देखील आवाहन केलेलं आहे की तुम्ही देखील ठाम राहा. तुमच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पाठीशी आहे आणि वेळ पडल्यास रस्त्यावर येईल अशी भूमिका राज ठाकरे यांनी आज जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी देखील काल भूमिका जाहीर केल्यानंतर आता दोन्ही ठाकरे बंधू या उद्धव ठाकरे नंतर आता राज ठाकरेंनी सुद्धा गिरीश या वादात उडी घेतलेली. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.